नमस्कार पशुपालक बंधूंनो, आपण पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्या पशूंची काळजी घेत असतो. त्यांचं चांगलं दुग्ध उत्पादन मिळावं यासाठी प्रयत्न करत असतो. त्यांचं योग्य ते आहाराचं व्यवस्थापन करत असतो. परंतु आपण कधी चांगलं दुग्ध उत्पादन मिळावं, त्यांची दुग्ध उत्पादन क्षमता वाढावी यासाठी आपण कधी चुकीचं आहाराचंही व्यवस्थापन करतो. त्यामध्ये त्यांना DDGS म्हणजेच बार्ली खाऊ घालतो. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, ही जी बार्ली आपण आपल्या गायींना खाऊ घालतोय ती बार्ली आपल्या गायींच्या आरोग्यासाठी चांगली आहे की वाईट आहे हे आपल्याला माहिती आहे का? जर ही बार्ली आपण पशुवैद्य किंवा पशु आहार तज्ज्ञांना विचारून आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापरली तरच ती बार्ली आपल्या पशूंच्या आरोग्यासाठी चांगली आहे. जर आपण आपल्या गोठ्यामध्ये बार्लीचा अतिरिक्त वापर करत असू, जनावरांना बार्ली खायला घालत असू, तर त्या बार्लीचे आपल्या जनावरांच्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतात. तसेच पशूंपासून निघणाऱ्या दुधावरही त्याचे विपरीत परिणाम होतात. त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, जसे की गाभ न राहणे, पुढील वेतामध्ये घट जाणवणे, त्याचबरोबर खुरा खराब होणे, त्यांच्या लिव्हरवरती सूज येणे किंवा लिव्हरवरती विपरीत परिणाम होणे, त्याचबरोबर स्तनदाह, पोटातील आम्लता वाढणे, पचनक्रिया बिघडणे, त्याचबरोबर पशूंच्या दुधाला अल्कोहोल लागणे, त्याचबरोबर अफ्लाटॉक्सिन लागणे, अशा बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. म्हणून बार्लीचा योग्य तो वापर करणं गरजेचं आहे किंवा तो पशुवैद्य किंवा पशु आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करणं गरजेचं आहे. आज पशुपालक दुधामध्ये वाढ व्हावी किंवा पशु आहारावरला खर्च कमी व्हावा यासाठी बार्लीचा अतिरिक्त वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करतोय, परंतु त्यांना भविष्यातले धोके माहीत नाहीत. म्हणून प्रत्येक पशुपालकानं बार्ली वापरताना भविष्यातले आपल्या पशूंच्या आरोग्यावरले धोके ओळखून बार्लीचा योग्य तो वापर केला पाहिजे. जर आपल्याला बार्लीचं आहारामध्ये व्यवस्थापन करता येत नसेल तर आपण जरूर पशुवैद्य किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये योग्य तसं आहाराचं व्यवस्थापन करू शकता. बार्लीचा अतिरिक्त वापर करणं पशूंच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. पुढील धोके ओळखा आणि आपल्या पशूंचं आरोग्य हे स्वस्थ आणि मस्त ठेवा आणि चांगला आणि फायदेशीर दुग्ध व्यवसाय करा. गोविंद डेअरीकडून जनहितार्थ जारी. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.